आयुष्यात जर सगळं सुरळीत झालं तर आयुष्य किती बोरिंग वाटेल का नाही, यासाठीच मला वाटतं काही वेळेला ना छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत असतात. आता कुकर आणायला गेलेली त्यावेळेला मला हवा तसं कुकर मिळाला नाही, पण नंतर तो मिळाला. तिथून घरी आली, कांदे आणलेले होते, तर कांदे ना सुके कांदे आहेत म्हणून सॉर्ट आउट करायला घेतले, त्यात मग थोडे ओले पण निघाले. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बघा तुम्ही, काही ना काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येत असतं. आता पावसाळा सुरू होत आहे म्हणून छत्र्या काढल्या तर एक छत्री तुटलेली निघाली. तर नम्रता दर्शनने इथे त्यांची चप्पलची वगैरे जे शूजचे बॉक्स आहेत ते ठेवायला घेतले. त्यावेळेला काही बॉक्सेस तिथे नव्हते, त्यामुळे त्यांना मग दुसऱ्या प्लॅस्टिकमध्ये वगैरे घालून ते ठेवावे लागले. आता हा कांद्याचा सगळा कचरा दर्शनने काढला, तर त्याला वाटलं की जेवढे कांदे आहेत ना मम्मी, तेवढाच कचरा पण निघाला. बघा म्हणजे या गोष्टी होत असतात का नाही. आणि या गोष्टींना ना आपण अगदी लाईटलीच घ्यायला पाहिजे. खूपच आपण जर प्रेशरमध्ये गेलो तर काय होणार की आपल्याला ना कोणतीही गोष्ट नॉर्मल वाटणार नाही आणि प्रत्येक वेळेला फ्रस्ट्रेशन, चिडचिड हे होतच राहणार. त्यामुळे काही चांगल्यानंतर काही वाईट होतं आणि वाईटनंतर काही चांगलं होतं, हा विचार जर आपण मनात ठेवला तर आपल्याला ना सगळं काही सुरळीत होताना वाटेल. आणि हो, आंबट आणि गोड कसं असतं ना, आंबट खाल्ल्यानंतर गोड जास्त गोड लागतं, तसंच गोड खाल्ल्यानंतर आंबट जास्त आंबट लागतं. यामुळेच ना या दोन्ही प्रकारांचा टेस्ट आपण घेत राहायला हवा. आता हे बनवताना पण बघा, छान बनवत होता दर्शन आणि अचानक त्याच्या हातावरती हातोडा पडला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला आता डॉक्टरकडे जावं लागतं. याचं कारण काय आहे तुम्हाला ते मोठ्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळलेलं असेल.